आज ना कित्येक दिवसांनी छान झोपणार आहे मी आनंद. आणि आज खूप दिवसानंतर असं मी मस्त पोटभर जेवलोय. हो रे, तू जेवलास? माझं पोट भरलं बाबा. का आधीच का मागे गेलास? मला माहिती तू काय करणार असते. आई 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 ग आई. ए ऐक ना, मी स्वानंदीला गिफ्ट देऊ छान साडी. साडी देऊ? हा, व्हेरी गुड आयडिया. शी डिझर्व्स इट. शी डिझर्व्स इट. ऍक्च्युली खरं तर ना तिचे ना उपकार आहेत आपल्यावर. म्हणजे अर्थात ती असं काही म्हणणार नाही किंवा त्या भावनेने सुद्धा तिने ते हे केलेलं नाहीये, पण आपण जाणीव ठेवायला हवी नाही का? एक्झॅक्टली. काय ना त्यावेळेला सगळ्यांनीच पाठ फिरवली आपल्याकडे, अगदी समरने सुद्धा. पण स्वानंदीने आपली साथ दिली, म्हणजे आपली मैत्री जपली. खर तर आता अगदी अलीकडची मैत्री आहे ना आपली तिच्याशी. पण बघ ना, मैत्री निभावणं काय म्हणतात तिच्याकडनं शिकायला पाहिजे नाही. मला असं वाटतं ना, फक्त साडी नाही अजून काहीतरी छान असं मस्त केलं पाहिजे तिच्यासाठी. पण काय काय करता येऊ शकतं? पुस्तक काय तू तिला दिलं झालंय तिला पुस्तक. पण पुस्तक ही छोटी गोष्ट आहे. काहीतरी आता तिला मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे. शी डिझर्व्स इट. एक मिनिट, समर बोल मित्रा. हाय हाय. काय हुकूम? हुकूम? मी हुकूम सोडतो? हो, तू सोडतोस. नाही, छान वाटलं आनंद. इतके दिवस मला कोणी घालून पाडून बोललं नव्हतं, तू बोललास, बरं वाटलं. बरं ऐक, आपल्या मैत्रिणीसाठी स्वानंदी मॅडमनी इतकं काहीतरी केलंय, तर मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. टेलिपॅथी सेम सेम. अगं आपण नाही का स्वानंदीला गिफ्ट देण्याविषयी बोलत होतो ते सेम. अरे नाही, आम्ही दोघंही, मी आणि निकिता सेम बोलत होतो. फक्त काय द्यायचं ते काही कळत नाही, आम्हाला सुचत नाहीये काही. तुम्हाला जे कळलं नाही ना ते मला कळलं. बरं ऐक, स्वानंदी मॅडमच्या बाबांचा उद्या वाढदिवस आहे. बरं. त्यांना आणि त्यांच्या बाबांना महेश काळेचं गाणं प्रचंड आवडतं. महेश काळे म्हणजे द महेश काळे? मला आवडतात. थांब. हो, अरे तुझे मित्र आहेत ना चांगले ते? ऐक ना, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी लगेच महेशशी बोलतो आणि ठरवून टाकतो. नाही पण एक मिनिट, मला सांग नक्की काय करायचंय आपण? मी सगळं सांगतो. मी आधी महेशशी बोलतो आणि मग तुला फोन करतो. ए डन डन. तू थांब, फोन नको ठेवू. मी आता लगेच महेशला फोन करतो आणि तुला कॉलवरती घेतो. ठीक आहे? चालेल. हां थांब. हॅलो महेश, ऐक ऐक ऐक, मी आनंदला कॉन्फरन्सवरती घेतोय. माझा मित्र रे आनंद, आणि कलिग पण आहे. हां एक मिनिट. महेश, आनंदला मी मुद्दामून आपण काय बोलतोय ते कळावं म्हणून कॉलवरती घेतलंय. ठीक आहे? हॅलो, नमस्कार. बरं ऐक, तुझ्याकडे एक छोटं काम असं होतं की ओ यार, काय करायचं? काही कळलं? फार काही नाही कळलं रे यार. मला फक्त एवढंच कळलं की बाबांना महेश काळेंची गाणी आवडतात. आता महेश काळेंची गाणी काय झालं? अगं बाबा घरात आहे, जोर जोरात काय बोलतेस? महेश काळेंची गाणी? आपल्याला सरप्राईज द्यायचं ना. ओके. मला सुद्धा एवढंच कळलंय की त्यांना महेश काळेंची गाणी आवडतात. बस. वाव, व्हॉट अन इन्फॉर्मेशन. हा म्हणजे हे बघ, मला पण तेवढंच कळलं. पण मग आता काय करायचं? मला ना सगळं ग्रँड हवंय. ओके, आय वॉन्टेड टू बी ग्रँड. मला त्यांच्यासाठी असं काहीतरी छान सेलिब्रेशन करायचं. यु नो, बाबा आहेत यार. रो बाबांनी मला इतक्या प्रेमाने सपोर्ट केलं आतापर्यंत. यु नो व्हॉट, ते मला नेहमी स्वतःची मुलगी समजलंय. इनफॅक्ट या घरात आल्यापासून मला कळलंय की घरात बाबा असणं म्हणजे काय असतं. सो रो, मला ना त्यांना स्पेशल फील करून द्यायचंय. सो रो, मला ना सगळं ग्रँड हवंय. ओके, मला हे सेलिब्रेशन असं छोटं मोठं नकोय. कळतंय, मला सगळं कळतंय. आणि म्हणूनच अगं नंदूताई त्यांना महेश काळ्यांच्या गाण्यांची कॅसेट गिफ्ट करणार आहे. व्हॉट? या जगात कॅसेट कोणी गिफ्ट करतं का? तुला माहित नाहीये का? त्यांच्याकडे छान अँटिक असा एक टेप रेकॉर्डर आहे ज्यात ते गाणे ऐकतात. ओ माय गॉड. येस. आणि तसे आपण काहीतरी प्लॅन करूयातच ना, घरच्या घरी अशी छोटीशी पार्टी वगैरे. आपण एक काम करूयात आदिरा, आपण ना श्रीखंड पुरीचा बेत करूयात. त्यानंतर बटाट्याची भाजी त्यांची इतकी फेवरेट आहे ना, मी तुला सांगतो त्यांना इतकी. मी आता तुला काय म्हणाले?
मला असं छोटं मोठं नको आहे. ओके, आय वॉन्टेड टू बी अ ग्रँड सेलिब्रेशन. त्यांना ना खूप स्पेशल फील झालं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की ओ माय गॉड, आणि मी आतापर्यंत केलेल्या पार्ट्यांमध्ये ही सगळ्यात बेस्ट पार्टी असली पाहिजे. मी छान अरेंज करणार आहे. ओके, सो तू काहीच अरेंज करू नकोस. तू अरेंज करशील तर तू असंच काहीतरी छोटं मोठं करशील. सो लीव इट ऑन मी. सॉर्टेड, डन. तू पार्टीचं बघशील आणि नंदूताई गिफ्टचं बघेल. आणि मी काय करणार माहितीये? व्हॉट? मी तुम्हाला सपोर्ट करणार. परफेक्ट. तुम्ही पण गाणी ऐकताय? हो अगं, झोपताना ना संगीत ऐकावंच, म्हणजे झोप कशी अशी छान लागते. आणि ना नियमितपणे संगीत ऐकणारी माणसं ना आजारी पण कमी पडतात म्हणतात. हो, आणि औषधं वेळेत घेणारी माणसं सुद्धा. त्यामुळे चला पटापट घेऊन टाका आता. काय ग नंदू, अगदी खुश दिसतेस आज. हे तू आणि पिंट्या डेटवर गेला होतात की काय? अरे बापरे, नाही नाही नाही, डेट वगैरे काही नाही. माझ्या खुश असण्याचं कारण वेगळं आहे. अतिशय अगं जा की कधी तिने डेटवर पण. ओके. काय काय सांग ना मला. अहो, माझ्या बाबांचा बर्थडे उद्या. अरे वा, मी पण करीन ना विश त्यांना. हो, त्यांना खूप आवडेल. अगं पण मग ते गिफ्ट वगैरे द्यायला हवं ना. काय ठरलंय काय? मी बाबांसाठी ना एक कस्टमाइज कॅसेट करून देणार आहे. महेश काळे आहेत ना ते गायक, त्यांच्या गाण्यांची. अहो, आणि चक्क राजवाडे ते सुद्धा एक्साइटेड आहेत. ते सुद्धा वाढदिवसाच्या बाबतीत. खरंच? पण पिंट्याचा वाढदिवस ना ह्या घरामध्ये येतो तसा जातो ग. म्हणजे मला तरी नाही वाटत की या आयुष्यामध्ये तो आपला वाढदिवस कधी साजरा करेल. आणि आपण त्याविषयी काही बोललो ना, या बाबतीत खूप हळवा आहे अगं तो. बदलेल आजी, कधीतरी हे सगळं बदलेल. आणि ते अख्खाच्या अख्खं आयुष्य असे वाढदिवस सेलिब्रेट करत नाही आहेत असं मी त्यांना राहू देणार नाही. काय माहिती अगं, म्हणजे तूच बदललंस ना तर खरंच बदलेल हे सगळं ग. माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन मी आजी. कारण जखम कितीही खोल असली ना तरी कधीतरी एक दिवस तर ती भरतेच ना. तसंच होते ग. बरं जा आता झोप तू. हो, मी झोपतेच आहे. पण आता पुरे झाली गाणी ऐकणं. तुम्ही पण जरा वेळेत झोपा. औषधं गोळ्या चालू आहेत तुमच्या. आणि काही वाटलं तर हाक मारेन ना मी. नाही, का? ती दिली आहे ना एवढी बेल लाडक्या नातवाने, विसरलेस ग. ती वाजवलीत की मीच नाही सगळेच येतील धावत. वाजवते ना, येऊ दे की. नको आता. जा झोप. हो, हे ठेवते. जा. झोपा वेळेत. हो झोपते ना. गुड नाईट. गुड नाईट.